जनार्दन गिलिबिले. मी 82 पासून इथं राहिलाय, इसवी सन 82. त्यावेळी इथं काय परिस्थिती होती काय नाही. त्याच्यानंतर 95ला आम्ही सगळ्यांनी रस्त्याची वगैरे सगळी व्यवस्था करून घेतली. त्याच्यानंतर दिलीप बंडाबरोबर आमचं बोलणं झालं आणि कमिशनर आपले हे पण होते त्यावेळी, महापौर पण होते, सगळे होते. सगळ्यांनी आम्हाला इथं कुठेही धक्का लागणार नाही ह्या दृष्टिकोनातून सांगितलेलं. आणि तो आम्हाला आज जसा लोक ग्वाही देतात तसेच त्यांना बी ग्वाही दिली. पण आता त्या ग्वाहीला इथं आतली बसून आता ही 5 वर्ष 7 वर्ष झालं मला वाटतं प्रशासक आहे. प्रशासक असल्यामुळे ह्या सर्व लोकांना, या जे काही आपले नेते होते किंवा जे लोकांचे नगरसेवक होते त्या लोकांना काहीही त्याच्यातलं विश्वासात न घेता हे केलेलं आहे. आणि ह्या घरामध्ये 82 पासून जे लोक सगळे राहतात आणि पुन्हा ह्या घर कुठंही गेलं तरी त्या ठिकाणी घरं बघून किंवा ती जागा बघून आरक्षण टाकलं जातं. आरक्षण टाकलंच नाही, त्यांना कुठं काय बघितलं काय माहित नाही. 100% क्लिअर असताना, घरं भरलेली असताना त्या ठिकाणी आरक्षण टाकणं हे सगळ्यात चुकीचं आहे. दुसरी गोष्ट, आपले PM म्हणतात की सगळ्यांना ज्याला घर नाही त्याला घर द्यायचंय आणि हजारो लोकांचं बेघर करून त्यांना करणार काय या ठिकाणी. म्हणजे हे कुणाला तरी काय करायचं हेही कळत नाही. त्याचा पूर्ण प्रारूप आराखडा द्यायला पाहिजे. इथं रिझर्वेशन होणार आहे तर का करायचंय, गरज पडते का तिथं आहे ते 8-9 एकर भरपूर आहे इथं, तर आता गरज नाही त्यांना करायची. परंतु ते आता काय झालं, सगळ्यांना आता एवढे वर्ष 40 वर्ष 42 वर्ष लोक राहतात, त्यांचे सातबारे आहेत, सगळ्या गोष्टी गुंठेवारी झालेल्या आहेत. ह्या सगळ्या असताना देखील हे का करावं. तर सरकारनं आणि ह्या महापालिकेनं पहिल्यांदा सगळा जो आराखडा आहे तो कॅन्सल करावा. आहे त्या लोकांना आहे तशा पद्धतीनं क्लिअर करून द्यावा. आणि आतापर्यंत लोक टॅक्स भरतात, सगळं करतात, सातबारे आहे, सगळे आहेत, काही मोठा प्रॉब्लेम नाही. याच्यानंतर कुठलंही आराखडा, आणि आता याच्यानंतर जर त्यांना तोच प्रयत्न केला तर आम्ही शेवटी सगळं आत्मदहनाचा विचार करू. शेवटी अगदीच काही नाही झालं तर सगळेजण सामूहिक आत्मदहन करू आम्ही. कारण आम्ही झिरोमधनं आलेलो आहेत, आम्ही कुठनं आलो, कुठल्या देशातनं आले, कुठल्या प्रांतातनं आले ह्याची काही कल्पना नाही कोणालाच. इथं आल्यानंतर जो सक्का जो शेजारी असेल तो आपला भाऊ आहे. आपला भाऊ जरी सक्का असेल तरी आपण कुठल्या गावात असेल, पण इथं असेल तर सगळी जी भूमिका आहे ते आपल्याला, समजा ही नगरसेवक आहेत आपलेच आहेत, सगळ्यांनी मिळून ह्या गोष्ट सगळ्यांनी आम्ही त्यांच्या पाठीमागं तर आमचं आहेच आहे. परंतु हा आराखडा रद्द करावा. आणि आमची ही आहे भूमिका आहे की जर उद्या यांना काहीच नाही केलं तर आम्ही सामूहिक आत्मदहन करू.